नाही, आपण जे तुमचं जे म्हणणं आहे आणि वकील बंगालचं जे म्हणणं आहे असतं बरं का. न्यायदेवता न्याय करते हे मी पहिल्यापासून सांगितलं आहे. या देशातला या राज्यातला गरिबाचा शेवटचा आधार कोण असेल तर ती न्यायदेवता. सरकारने न्याय ऐकलं तर न्यायदेवता न्याय करते. त्याचप्रमाणे न्यायदेवतेने आमच्याशी पण न्याय केला आहे. त्याबद्दल मी न्यायदेवतेचं मान्य न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक करतो. आता दुसरा मुद्दा महत्वाचा. मी जाहीरपणानं सांगतो आणि माझं हे सांगणं आता शेवटचं एवढं लक्षात ठेवा. ज्या रोडवर गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा, हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे. आणि तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा, हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे. आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचं आहे. इथं बाजूला 200 मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलं. जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा, मैदानावर झोपा, हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं. आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कुणाचं तरी ऐकून गोंधळ नाही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता. मला माझ्या जातीला मोठं करायचंय, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय. मला हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं. तुमच्या बुद्ध्या जर ठेक्याला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते, मला किती त्रास असेल या उपोषणाचा. कोणासाठी? तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे, पिढ्यानं पाहायचे, माझी जात मोठी करायची. त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय. मी समाजाचं अपमान होईल, मान खाली होऊन असं कधी वागत. म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला. मला 2-2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग? मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार. काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा. तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघा वाटत त्यावेळेस बाहेर पण निघता येईल. पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका. मला वाटतं आंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच येत. दुसऱ्याला त्रास नाही देत. इतकाच मीडिया सुद्धा आंतरवालीत होता, किंबहुना याच्यापेक्षा जास्त. कधी पत्रकारांचं कधी ऐकायला मिळालं की त्रास झाला.
इथंच मात्र ऐकायला येते, त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय. बरं, हेच ते पोर आहेत, अंतर्वाली त्रास नाही दिला, इथं कसं काय देते? हे काहीतरी षडयंत्र आहे. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतंय. रोडवर पण हेच आहे. कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फुगवायचं किंवा एखाद्या समन्वयकाने फुगवायचं. ते उंदीर मिशा कोणीतरी येते बी सांगतो वाटतं पोरायला की तुम्ही रोड आडाच लागतो. असं मला कळालंय. बेटे तो 2-4 बारे झालेलं आहे. मी फक्त आंदोलनामुळे गप्पी. तो अंतराळला पण हेच केलं होतं एकदा. तो या जिल्ह्यात पण हेच केलं तर मुंबईत पण हेच केलं. तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं. तुला मी चांगले ओळखून येत. तुला आणखीन एकदा सांगतो, तो माया नादाला लागू नको. तुला माहिती मी किती गंड्याचा आहे. मी जर मागा लागलो तो खुटाउटीतो पुरा. असे चाळे करू नको. तुला घरी झोप, कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचं. तुला अशी सवय पैशापुढं. तो कसा मोठा झालेला आहे, तो आधी किती भिकारी होता, हे सगळं माहिती आहे आम्हाला. आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित्र नमुना आहे. त्यामुळं सावध होय. माझं समाजाचं पोरा सामने आहे. मी सांगितलं तेवढं करा. मला डबल बोलायला लावू नका. सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या, निवांत ग्राउंडवर झोपा. तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं जेवायला आणायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी. आपल्याला त्रास देवर आपण कमी नाही. आपण एकट्या मराठ्याची 5 ते 6 राज्य एवढी ताकद आहे, एकट्या मराठ्याची. म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो, ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखाद्या तुम्ही तसं करत बसाल. पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या. तुम्ही काय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय. नसताच मैदानाला यायचंय. किती सोपं आहे. वेळची वेळेला बघू ना. तुम्ही शांत राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा. आणि ज्याला ऐकायचंच नाही ना, तो गावाकडे गेला तरी चाल. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जातीला. मी मेलो तरी इथं उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे. सरकार येऊ दे, गोळ्या घेऊन येऊ दे, बंदूक घेऊन येऊ दे, त्याला काय घेऊन यायचं ते येऊ दे. मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे. मराठ्यालाच किंवा पोरा असा होता असे. तिथं पुढं जरी जवळच आझाद मैदानच्या बाजूला पुढं मला माहित नाही, कॉर्नरच क्रॉस नाव असे होते. बदगे जाऊन एकदा कॉर्नर म्हणतात, एकदा क्रॉस म्हणतात, एकदा काही म्हणतात. हातात लांब नाव घेता येणं आणि फेटा येणं. जर क्रॉस मैदान आहे कुठंतरी तिथं गाड्या नेऊन लावा, झोपा. जिथं जिथं मैदान असते तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचीप मला उद्या ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे. हा अर्धरात्री तर उद्या नाही तर बाबा मी पोराची टीम पाठवीन आणि तो बापाला नाही गावाकडे फोन करीन, या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाची आवला दे. हे ध्यानात ठेव. म्हणून आता
सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची, तुमच्यामुळं माझी जात हरू नये. याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही. कोण म्हणलं? मी सांगितलं तुम्हाला, न्याय देवता मी तुम्हाला अंतरवळीत होतो 10 दिवसापूर्वी सांगितलं. गरिबांचा आधार न्याय देवता. सरकारने न्याय नाही दिल्यावर न्याय देवता न्याय देते. तसं न्याय देवता आम्हाला न्याय देणार. न्याय देवतेचं बाहेर आला, मुंबईच्या बाहेर गाड्या, असं म्हणू शकत नाही. का? तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा, तुम्ही शांततेत तिथं बसा, हे न्यायदेवता म्हणू शकतो. आडवा न्यायदेवता म्हणू शकत नाही. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, पण मी ऑर्डर बघितली नाही, त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. पण नियमाचं पालन होणार. तुमच्याशी वकील चर्चा केली, 48 तासाची मुदत दिलेली आहे. जेणेकरून हे रस्त्यावरची सगळी गर्दी आहे, गाड्या नाहीत, ही सगळी आंदोलक आहेत, ती आंदोलक रस्त्यात उभे राहत आहेत आणि इथे थांबतायत. त्यामुळे वाहतुकीला या सगळ्या गोष्टीला अडचण होते असं. आणि उद्या परत 3-4 वाजता सुनावणी आहे याच मुद्द्यावर. बर, मला नाही माहित. मी आता ते पोरांना सांगायसाठी पाणी पिऊन उठलोय. हे बघा, तुम्ही तरी किमान 10-12 जण असेल, तुम्ही आपला सेकंद बघितलेला. मला म्हणजे 4 रात्री 4 दिवस उपोषणात तरी किती हाला केली. तुम्हीच लोक आहेत की पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताळातून उठवणारे लोक आहेत. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा, न्यायदेवता न्याय करल. ते सुद्धा पोरं रस्त्यावरचे ग्राउंडवर जाऊन झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का? काही भेटण्यासाठी कोणी येतोय का? बैठका सतत चालू आहेत सरकारकडनं, तुमच्याशी काही संवाद करतोय का? काय चालू आहे ते तुम्हाला सांगतायत का सरकारकडून? मी फक्त तुमच्याकडून ऐकतो. बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, दिसत नाही. कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही. पण आमच्याकडे काही निरूपा नाही. त्यांच्याच बैठका सुरू असते. लग्न काही चालू असेल त्याची तिकडे दुसरी. असं म्हणाले की चर्चा करण्यासाठी कोणीतरी असायला हवं. त्यांचं कोणी असेल तर चर्चेसाठी मी आहे तिथं. तुम्ही तसं सरकारला आवाहन करतात. मला काय कुठलं खेटर सरकार म्हणताय कोणीतरी चर्चेला यायला हवं, बोलायला हवं, सांगायला हवं असं म्हणतात. आणि तुमचे काय पायामुळे काय अशी कोणती पद्धत? आम्ही चर्चेला यावं, नामकं करावं. चर्चेला नाही पाठवत आम्ही कोणा. तिकडे गेले फोटो द्यायचे. तुम्हाला यायला काय झालं चर्चेला? तुम्ही चर्चेला या ना. बाकीचे मंत्री, बाकीचे चर्चा करणारे 500-500 किलोमीटरवर येते. तुम्हाला इथं 100-150 मीटरवर येत आहेत नाही का? बहाणेबाजी नका करू. तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं काय होतंय तुम्ही बघा. शांतता ही किती कठीण असू शकते. शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत. न्यायदेवता काय सांगते आणि देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या
कल्पनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. त्याच्या एका मस्तिष्कावर निर्णयामुळं वागणुकीमुळं मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची. या वागणुकीमुळं ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते की कधी 20-25 पिढ्यानं सुद्धा विचार केला नसेल इतकी परिस्थिती ते आणू शकतो. बस झाला आता. बस. मुंबई बाहेरून येणारे जे आंदोलक आहेत त्यांना आता तिथे थांबवा असं येऊन थांबतं का? त्याला तर कोली तुम्ही येवल्यावाल्याला कवा कोली तुम्ही. मराठा आणि कुणबी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार. त्याला मी महत्व देत. बस झालं मला तोंड अंकळून गेले. स्पष्ट आदेश दिए कि आजाद मैदान छोड़कर बाकी जो इलाके हैं चाहे वो फ्लोरा फाउंटेन हो बाकी की जगह उन्हें खाली करने का आदेश है. उसको लेकर आप क्या आह्वान करेंगे? फ्लोरा फाउंटेन आणि मुंबईचे जे वेगळे भाग आहेत म्हणजे आझाद मैदाना व्यतिरिक्त फ्लोरा फाउंटेन आहे. आता सांगितलं अरे हिंदीचा दादा माले पाच काय थोडं काय सांगा माया बोलतोय हिंदी बिघडायची. आता मराठी सांगितलं तेच आपलं तिकडं वरगळून घ्यावा काय. धन्यवाद.